भारताला तब्बल 12 वर्षांनी गवसला बुद्धिबळाचा नवा राजा. डी गुकेशची विश्व बुद्धिबळ फायनलमध्ये डिंग लिरेनवर मात. 7.5 गुणांसह विश्व विजेतेपदाला गवसणी. एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी. पुढील आठवड्यात विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता. दिल्लीमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने अजित पवारांनी घेतली भेट. सुनेत्रा पवार, पार्थ जय पवार, प्रफुल्ल पटेल भुजबळ उपस्थित. सुप्रियांनी केलं कौतुकाने स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये घेतली पंतप्रधान मोदींची भेट. मुख्यमंत्री शपथविधीनंतर पहिलीच भेट. पंतप्रधानांना अश्वारूढ शिवरायांची प्रतिमा दिली भेट. दिल्लीमध्ये अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र मंत्रिमंडळ फॉर्म्युला फायनल. भाजपचे 20, शिंदेचे 12, अजित पवारांचे 10 मंत्री होणार. 14 तारखेला विस्ताराची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वरचष्मा राहणार, सूत्रांची माहिती. गृह खात्यासह सर्व प्रमुख खाती भाजपकडे. नगरविकास शिवसेनेला मिळण्याची शक्यता. विरोधी पक्षनेतेपदासाठी अजून प्रस्तावच आला नसल्याची विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची माहिती. सभागृहामध्ये विरोधकांचा आवाज न दाबण्याची ग्वाही. लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर दिल्लीमध्ये महिला सन्मान योजना. 18 वर्षांवरच्या महिलांना दर महिन्याला मिळणार 1000 रुपये. निवडणुकीनंतर 2100 रुपये देण्याची केजरीवाल यांची घोषणा. प्रार्थनास्थळांवर दावा सांगणाऱ्या याचिका दाखल करून घेऊ नका. सुप्रीम कोर्टाचे उच्च न्यायालयासह सर्व न्यायालयांना आदेश. नव्याने प्रार्थनास्थळाच्या सर्व्हेचे आदेश न देण्याच्याही सूचना. परभणीच्या घटनेला संजय जाधव आणि फौजिया खान जबाबदार. आमदार मेघना बोर्डीकर यांचा आरोप. तर परभणीत 250 ते 300 जणांवर गुन्हे. अमरावती आणि भिवंडी तसंच संभाजीनगरसह 17 शहरात एनआयएचे छापे. 3घांना घेतलं ताब्यात. पाकिस्तानच्या जैश ए मोहम्मदच्या संपर्कात असल्याचा संशय. नंदुरबारमध्ये कुपोषणामुळे बालमृत्यूंचा आकडा पुन्हा चिंताजनक स्तरावर. एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यामध्ये 398 मृत्यूंची नोंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.